तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात 11 जून 2026 रोजी जळगाव जामोद वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। या बैठकीत सन 2026-27 या आगामी कालखंडासाठी वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली। यामध्ये अध्यक्षपदाची धुरा ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट रुपेश पी विश्वेश्वर यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून सर्व पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे। वकील संघाच्या या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत सदस्यांनी एकमताने अध्यक्षपदी ॲडव्होकेट रुपेश पी विश्वेश्वर, उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट S.V. खुपसे तर सचिवपदी ॲडव्होकेट अभिमन्यू बी. वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। या निवड प्रक्रियेचे अध्यक्षपद ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट माहेश्वरी यांनी भूषवले। या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट खिरोडकर आणि ॲडव्होकेट G.S. गावंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजनात ॲडव्होकेट रवी उंबरकर, ॲडव्होकेट मुकुंदा टोंगलकर आणि ॲडव्होकेट विनोद मुंडोकार यांनी मोलाची भूमिका बजावली। या निवडीच्या ठरावासाठी ॲडव्होकेट R.S. काकडे यांनी अनुमोदक होते तर ॲडव्होकेट D.V. इंगळे यांनी सूचक होते। या नवनिर्वाचित अध्यक्षांचे आणि पदाधिकाऱ्यांचे या प्रसंगी ज्येष्ठ वकिलांनी स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव जामोद।